हॅलो भावांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशी आहे? सगळी बरी आहो ना? बरीच राहायला पाहिजे. तर कालच्यासाठी सॉरी, काल काय ब्लॉग वगैरे करा भेटला नाही, कारण मी काल मुंबईला आलेलो, भांडूपला गेलेलो. सकाळ सकाळ आपल्याला भाडा पडलेला, तर बोललो ठीक आहे जायला लागतंय. मग काय व्हिडिओ काढायला भेटली नाही, कारण ते कसं त्यांचं भाडं वेगळाच होतं. त्यामुळे बोललो व्हिडिओ काढणं बरोबर वाटत नाही, त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काढला नाही. तर आता सुरुवात केली आहे. हे बघा, डायरेक्ट आपण रस्त्यावरच वाघ डायरेक्ट रस्त्यावरच उतरतं भावांना, काय विषयच ना. तर आता जातो बैठकीची माणसं घ्यायच्यात, बायका पहिल्या बल्लेवाडीतनं घ्यायच्यात, नंतर रानवडीतनं घ्यायच्यात. दोन्हीकडून घेऊन नंतर शिपोळे जायचं. शिपोळे बंदरकडे जो रस्ता जातो तिथं आपल्या बैठकीचा हॉल आहे, तिथं जायचं आपल्याला. त्यांना सोडून रिटर्न 10:30ला बैठक सुटेल तेव्हा त्यांना घेऊन यायचं. आणि ते बघूया आजच्या दिवसात. आज बहुतेक खेळायला पण जातील पोरं. बघूया कसं काय होतं आहे, तुम्हाला समजेलच. पुढं ब्लॉग पूर्ण बघा, म्हणजे कसा पूर्ण समजेल कुठं गेलं सालं काय केलं. कारण आपलं काय नियोजन कसा पण असतं, कधी पण एनी टाईम. कधी आता एक फोन आला तर चल लगेच मुंबईला जायचं, तर निघायला लागतं. धंदा आहे, धंदा करायला पाहिजे. शब्द चांगला राहायचा, माणूस चांगला राहायचा, मग सगळं व्यवस्थित आपल्याला भेटतं भावांनो. विषय तर भावांनो, एक विषय सांगायचा होता तुम्हाला. काल मी गेलेलो इथं भांडूपला, तर सगळीकडे भावांनो एकच मला दिसत होता की ज्या आईला एवढी म्हणजे एज आहे पोरांची, ते विमल दारू सिगरेट पितात. कसं शोभतं भावांनो हे ह्यांना, कसं भाई. ते बाकी कोणी पण असू दे, कोणत्या म्हणजे कोणत्याही धर्मातले कोणत्या ह्याच्यातले माणूस असू दे, पण एवढ्या वयात 17, 18, 19, 20 भाई तुमचं लग्न नाही झालंय, काय नाही झालंय, ज्या आईला तुम्ही सिगरेट विमल तर क्रेज झालाय भावांनो लहान पोरांचा. तर काय विषय नाही आपला भावना असा काय नाही. एक थंड्याची बॉटल मारायची किंवा एक हेल रेडबुल काय प्रेडिक्टर वगैरे काय भेटेल त्याच्यावर, किंवा नंतर मग नाईटला ड्रायव्हिंग करायचं असेल तर भावना चॉकलेट फुल लोड आहे बघा इथं सगळं घेऊनच. आणि तसं भावना मी सांगतो की तुम्ही जेव्हा कमवाल, तुमचं जेव्हा व्यवस्थित होईल लग्न वगैरे, तेव्हा तुम्ही उडवा ना, ऐश करा, काय करायचं आहे ते करा. पण आईबापाच्या जीवाला, आईबापाच्या पैशावर कशाला मरताय? तुमचा तुम्ही करा, आहे घाला तिकडं, बरोबर ना भावना. कशाला आपलं उगाच. कारण तुम्हाला काय झालं तर त्या आईबापाला आत्ता भोगायला लागणार, कारण तुम्ही नंतर पैसे कमवा, नंतर काय करायचं तर करा. तर हाच एवढा विषय आहे भावांनो. तुम्हाला कसं वाटतं मला सांगा, काय पटलं का माझं बोलणं. कारण आपल्याला तर पटत नाही. मला तर लय राग येतं असं कुठल्या पोरांना बोललं. अरे तुझी लायकी काय आहे आणि तू करतस काय आहे, काय भावांनो. बघा आलं बोलता बलद्यावर. आता बायका निघतील का नाही लवकर काय माहिती, काके आल्यात म्हणजे होईल लवकर. हा बलद्याचं गाव भावांनो, माहोल इकडे पण मजा येतं, गावच भारी आहे. पब्लिक सगळे आता मुंबईला असतं. तर चला आता भेटू डायरेक्ट रानवली. तर भावांनो बघा, उमरळचा फाटा इकडे सरळ आपण आता जाणार शिपोळे आहेत. तर आता दिवाळीला माणसं बरीच आल्यात. चला डायरेक्ट शिपोळला बैठकीच्या हॉल जवळ जाऊन भेटतो तुम्हाला. आता रस्ता इकडून चांगला आहे, खाली काय विषय नाही रस्त्याचा, फक्त आमचा साला वरच रस्ता करावा. काय वाटत नाही इकडे काय विषय. तर इथे बघा भावना आलोय शिपोळे बंद स्टॉप आहे, इथून राईट मारायचा. वर राईट मारून इकडं सहळ यायचा, असा काहीसा रस्ता लागेल. तसं पुढंच बैठकीचा हॉल पण आहे आणि शिपोळे बंदर गाव पण पुढंच आहे. हा रस्ता सिंगल आहे, गावागावात रस्ता भावना सिंगलच असतात, काय विषय नाही त्याचा. तुम्हाला पण घेता तर असा रस्ता थोड्या वेळात आपण पोचतो, 1-2 मिनिटात. आणि इथं पोचलेलो आहे. हे वाघ बघा इथं उभा आहे सगळं. आता आपण आला नाश्ता करायला. आपल्याच पब्लिक कमी आहे, काय विषय नाही. तर आता नाश्ता करायला आज पब्लिक आमची कमी आहे. काय जण आता भाड्या बिड्याला गेले असतील, ते नाश्ता करूया आता.
काय भेटते बघ. गेल्या रविवारी तरी काय नव्हताच, रड झालेलं गेल्या रविवारी. त्यामुळे आता जरा तुम्ही विचार करून काहीतरी हे करू. हा आता जरा बघा नाश्ता काय करतो दाखवतो पुढे. तर भावना बघा आपल्याला आता भाजीपाव घेतलेला आहे. मनमारत जा रस्त्याला, तुमचं काम आहे सांगायचं, ड्रायव्हरला माहित नसतो. तर चला आता भाजीपाव खाऊया आणि भेटू. तर भावना इथं बघा ह्याचा काहीतरी वेगळाच चालू आहे. आय लव्ह व्हेज. इथं माणसांना जगायला भेटत नाही. हा वाघ बिल्डिंगवर चढून गेलाय. हा बघा कसा फिरतोय. अच्छा मायला बघा कसा उड्या मारतोय. तर चला आता नाश्ता विष्टा केलाय, आता इकडे निघूया. आपली पब्लिक निघणार आत पडत, तर परत बैठकीजवळ जाऊया. हॅलो भावांनो, आता नाश्ता विष्टा करून झालाय आपला. हे बघा आता आपण निघालो चिकन घ्यायला. संडे आहे तर चिकन पाहिजेच. संडेचं भावांनो आता दिवाळी पण आहे. तर हे बघा हे दोघं जण बघा काय साईड बीट द्यायचा काय आहे का नाही. काय जाम जोरात धावतात. तर आता वेशवीला आलो खाली जेटीजवळ. त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तो चिकन शॉप, तिकडं आलोय. आज पब्लिक कमी आहे तर जाऊ आता थोड्या वेळ. 10:30ला बैठक सुटेल, तिथे जाऊयाचा आणि त्या बायकांनी घेऊन रिटर्न आलो तसाच जाऊया. चला इथे तर आलो, चिकन घेऊया आता इथे जाऊया. भावांनो तर आलो इथे मच्छी बघायला. हा बघा झाला 2 दिवस कामाला काय केला तर हे झालाय मोठा. तर जाऊया कोलीवाड्यात. चिपोला आला इथं, चिपोळे बंदर. गाडी धुतलेली नाही भावास. हे बघा सगळे शेट लोक आलेत. हा बघा हा सगळा समुद्र. एक काम कर, कपडे धुते तिला विचार कोली मिली भेटेल. तर बघा ना हवा शिपोळे बंदरचा कोलीवाड्यात आलाय. तर बघूया मच्छी काय खायला काय भेटते का इथं. हे बघा हे पहिलं आपल्याला बोला मच्छीला जायचं माहिती. तर मच्छी तर नाही काय मच्छी नाही विचारली, मच्छी नाही बोलतात. आता आपण जाऊया रिटर्न. गाडीला धुवायच्या वर जाम धूल बिल काल पाटले साप. घरी जाऊन गाडी धुया. तर बघूया कसं काय होतंय. निघूया आता इथून. चला आता बैठक सुटली. आता आपण निघतो इकडून. निघालोय बघा सगळ्यांच्या गाड्या. आर्यन बाबा आहे पुढं. तर चला आता निघूया. पहिलं जाऊया रानवलीत. रानवलीतून नंतर बल्ल्यावर सोडून नंतर घरी जाऊया. दुपारचा पडलाय मंडणगड. तर बघूया मंडणगड जाताना थोडंसं काय क्लिप भेटलं तर भेटले. चला हे बघा सगळी पब्लिक आपली. चला येतो पुढे. बघा अशी बाकीचे माणसं बाबा चालत जातात. जवळ आहे ना शिपोळे, त्यांच्याकडे त्यांना जमते इथून चालत जायला, काय विषय नाही. चला हॅलो भावांना आलाय परत. आता निघतंय आपल्याला मंडणगडचा बोललो सकाळी भाडा आहे. तर आता निघालो इथून वरनं आलो खाली. घरातून निघालो आलो सायवाडीत. आता उतरतोय. सायवाडीतून उतरून आता डायरेक्ट आपण जाऊया मंडणगडात. तर भावांनो जर कोण बाहेरून कोण व्हिडिओ बघत असतील तर इकडं जर नवीन येणारा माणूस असेल तर त्यांनी सांभाळून या. भावांनो हा रस्ता खूप डेंजर आहे इकडं. आणि बाईकवर वगैरे येताना तर आणखीन सांभाळून या, कारण पूर्ण उतार आहे. पूर्ण फुल उतारच आहे. आणि साईडला काहीच डिवायडर वगैरे साईडला काहीच टेकायला काहीच नाही. डायरेक्ट गेला होतो खाली डायरेक्ट सागाच्या बुंदात. तर ही बघा आपली बाणकोट सिटी तर नाही, बाणकोट शहर काय आपला बाणकोट. तर आता बघूया जाऊया. आता बाणकोटला तर आलोय. बाणकोटातनं आता वेसवी करत तर आपला डेलीचाच रूट आहे. मंडणगडात जायला काय आपला विषय नाहीत. तर जाऊया. कोणी येणार असाल इकडं तर माझ्या इंस्टा आय डीला माझा नंबर आहे. कुठं आलात जवळपास तर मला फोन करा. तर चला निघूया. तर भावांनो आता आलोय केळशी पाट्यावरनं सुटलो. देवारात आलो. देवारात जाईल आता नाहीण्यात आहे. तर काय विषय नाही आता जातो. भावांनो एक सांगायचं होतं की गाडी आपण चालवतोय गाडी बरोबर. ही अशी गाडी चालते. तर रस्त्यावर जर तुम्हाला आजूबाजूला कुठं पण कुत्री दिसत असतील, कुत्री मांजरं गुरं कोणताही पक्षी किंवा प्राणी दिसत असेल तर भावांनो जरा गाडी 2 मिनिटं स्लो करा. काय विषय होत नाही, गाडीला काय प्रॉब्लेम होत नाही. पण जर तुम्ही त्याला हे केलं तर तुम्हाला नंतर पुढे लय त्रास होणार असतो भावांनो. तर जरा सांभाळून घ्या, काळजी घ्या. आणि आता दिवाळी आली आहे तर जास्त काय आपले लोक व्हिडिओ बघत नाही. तरी पण जेवढे बघतात त्यांना सांगतो की जरा फटाकडे वगैरे लावता आपण ते जरा कुत्र्यांना वगैरे जरा वाचवा. बस बाकी काय विषय नाही. बाकी तुमचा तुम्ही करा. पण भावांनो एक लक्षात ठेवा, इथलं केलेलं पाप इथंच फेडायला लागतात. तर एवढं जरा लक्षात ठेवा भावांनो. बाकी काय विषय नाही. तर निघालं ऊन जाम आहे. सीट बेल्ट वगैरे लावलेलं असतं भावांनो. सीट बेल्ट लावा गाडी चालवताना. आता निघतो बघतो. हे बघा आता या चढा आमच्या. आता काय बोलणार भावांनो.
रोडवर गाडी चालवताना भावानं लय रिस्क भावानं लय, कधी काय होईल सांगता येत नाही भावानं. आणि समोरनं ज्या गाड्या येतात त्यांना आपल्याकडच्या रस्त्यात एक तर अंदाज नसतं, बाहेरच्या गाड्यांना कसं पण गाड्या आणतात. हे बघा, हे आपल्या आयुष्यात परमनंट आहेत भाऊ, नाद आहे ना शेवटीला गुरांचा. पण आपल्याला हे बघा, गुरांची आपल्याला आवड भरपूर आहे, बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर एवढाच विषय होता, बाकी काय विषय नव्हता सांगायचा. की फक्त कुत्र्यांना सांभाळा, कुत्री मांजरं गुरं कोण असतील की त्यांना सांभाळून चालवा, बाकी काही विषय नाही. आणि भावांना बाहेरनं जे येणार आहेत त्यांनी इकडच्या रस्त्यात तरी गाड्या स्लो चालवा. कारण तुम्हाला वाटतं मला माहिती आहे इकडचा तिकडचा काय, तर भावना असं नसतं. समोरचा माणूस कसा पण येऊ शकतो, सांगू शकत नाही रस्त्यावर काय होईल. म्हणून जरा आरामात गाडी चालवा ह्या साईडला, तरी आपल्या कोकणात साईडला. कारण रस्ते आपल्याकडे छोटे असतात त्याच्यामुळे, बाकी काय विषय नाही भावांना. आणि कुत्र्यांना तेवढं सांभाळा, आपल्याला बेकार वाटतं माझ्या मनाला लय लागतं भावांना. कुत्री मांजराला काय झालं ना भावांना, माणसाला काय झालं होईल, पण कुत्र्या मांजराचं कोण नसतं भावांना, म्हणून जरा काळजी घ्या. तर बाकी काही विषय नाही. तर आता जातो देवाऱ्यात, डायरेक्ट देवाऱ्यात जाऊन भेटूया, बघूया काय होतं देवाऱ्यात. चला. तर भावांनो पोचलो मंडणगडात. आहे बघा खड्डा, पहिलाच खड्ड्यात आपटले का समजा मंडणगडात पोचला. तर आता जातो, त्यांना घेतो आणि रिटर्न जातो. आणि इथं बघूया घरी जाऊन कसं काय नियोजन आहे आपला. आजचा ब्लॉग कसा वाटते तुम्हाला सांगा भावांनो. आणि काय अजून बोलणार, सगळ्यांनी काळजी घ्या भावानं. सध्याचा माहोल होऊन जाम आहे भावानं, काय बोलू शकत नाही मी तर. चला CNG वगैरे भरतो आणि जातो, माणसं घेतो आणि घरी जातो. तर भेटू संध्याकाळी गाडी धुताना, बघूया एक क्लिप ॲड करतो, बघूया कसं काय होतं. हे मंडणगडचा HP पंप आहे. चला भेटू. हॅलो भावांनो, आता मंडणगडात जाऊन आलो. आता लावले गाडी धुवायला. बघा आम्ही इथंच घरीच धुतो गाडी. ही मराठी शाळा आहे, मराठी शाळेच्या ग्राउंडवर. तर हा बघा ग्राउंड आहे इथं, आणि इथं आपण लावले गाडी धुवायला. आता हा जरा धुवायच्या आधीचा लुक बघून घ्या गाडीचा. इथे आता माती बिती काढले मी पुढची, इथे क्लीन केला आहे पूर्ण. आता गाडी धुतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो गाडी धुतल्यानंतर आणि धुवायच्या आधीचा. हा बघा घाण बघा सगळी, टायर बीर बघून घ्या. मुंबईवरून आली ना भावानं गाडी, तिथं धुतली नव्हती. तर आता लावले धुवायला, धुतो आणि भेटतो तुम्हाला. बघा आपली पब्लिक आहे इथं, 3 जण आले ते. धुया नंतर भेटूया. ब्रश घेतलाय, आता इकडे घाण काढतो सगळी ही आणि भेटतो. चला. तर भावांनो बघा, भावांनो फेस बीस लावायचं गाडीला सुरू झालं आपलं काम. आता पब्लिक वाढले. हा बघा हे कालाय सांगणं का, मी ते उगाच येत असाल अंडीचं फिरायला आलेत. तर आता धुवायला चालू केलं आहे. भावांनो सिरियस येऊ नका, वरती कसं वजन जास्त नको म्हणून त्याला चढवलं आहे, बाकी खाली गाडी आपल्याला धुवायचं आहे. तर चला एक शेवट चालू दाखवतो धुतल्यावर, त्यानंतर भेटू मग. चला. हॅलो भावांनो, हे बघा आता गाडी बिडी आपली धुवून झाले. कसा लुक आला बघा, जरा सांगा मला कमेंट करून. ओके धुतले काय. तर ह्या सगळ्यांनी मेहनत केली ना धुवायला. आपली पब्लिक अजून बरीच असतं, तर आता पब्लिक कमी आहे. सगळी जरा केस बीस कापाय गेले, दिवाळी आल्या ना, पोरी बिरी आल्या, तर काय सगळे छावं म्हणतील. तर बघा गाडी धुतलेली एकदम चकाचक. कशी दिसतंय कमेंट करून सांगा. ओके मध्ये सगळी धुतलेली गाडी. आतमध्ये बघा. चला तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ मला सांगा कमेंट करून. तर कसं वाटतंय काय, तर उद्याचं बघूया. उद्याचं काय नक्की तर नाही कुठला, तर आला तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चल चला भेटू.